जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त काही भाषण सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू यासारख्या अनेक शिवस्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन समर्पित केले. इंग्रजांच्या गुलामगिरीला कंटाळून भारतीय संघटित झाले. त्यांनी एकत्र येऊन बंड पुकारले आणि कुठार, सत्याग्रह आंदोलने करून इंग्रजांना सळो पळो करून सोडले. त्या सर्व शिवस्वातंत्र्यवीरांमुळे आपण आज आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.